मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे ज्योती सावित्रीला सांगत असतात की युरोपमध्ये रेल्वेसुद्धा सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये शेकडो लोक एका वेळेला प्रवास करू शकतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती रेल्वे कुठल्याही घोड्याने किंवा बैलाने ओढल्याशिवाय चालणार आहे. तेव्हा इथे सावित्रीला ते ऐकून खूपच जास्त कौतुक वाटतं. ती म्हणते, खरंच अशी रेल्वे चालत असते? तेव्हा ज्योती म्हणतो, हो तर तिथे असे नवनवीन शोध लागत असतात सावित्री. आणि तुला माहिती आहे इथे दुसरे देश एवढे पुढे का आहेत? कारण तिथे सगळे शिकले सवरलेले लोक आहेत. तिथे विज्ञानाला महत्त्व आहे आणि त्यामुळे तो देश इतका पुढे आहे. तेव्हा सावित्री म्हणते, म्हणजे सगळ्यात आपला देश मागे आहे का मालक? तेव्हा ज्योती म्हणतो की मागेच आहे आणि आपला देशसुद्धा दुसऱ्या देशांसारखी प्रगती करू शकतो. पण आपल्या देशामध्ये इथे फक्त मुलीच नाही तर मुलंसुद्धा शिकली पाहिजे. सगळी शिकली सवरली, विज्ञानाला महत्त्व दिलं तर आपला देशसुद्धा पुढे जाईल सावित्री. आणि कसं आहे ना, इथे जातीभेद, गुलामगिरी खूप आहे. त्यामुळे आपला देश प्रगती करत नाही आहे आणि हे आपण बदलू शकतो सावित्री. तू जर शिकलीस ना, जर मुलींना महिला पंतोजी मिळाली तर आपण हे बदल घडवू शकतो. तेव्हा सावित्री म्हणते, मालक, मी तुमची मेहनत वाया जाऊ नाही देणार. मी खूप अभ्यास करणार आणि मी इथे पंतोजी होऊन दाखवणारच. 4थीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास होणार. तेव्हा इथे सावित्री म्हणते की मी एक साधी मुलगी होते. नवऱ्यासाठी शेतावरती शिदोरी घेऊन जाणार, मुलाबालांनी घर भरलेलं, शाळा, कपडे, एवढंच मी काय ते स्वप्न बघितलं होतं. पण तुम्ही मला स्वप्न बघायला भाग पाडलंत आणि आता तुम्ही मला महिला पंतोजी करताय ना. मी चांगल्या गुणांनी पास होणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यानंतर इथे सकाळ सकाळ उठून खूप छान पद्धतीने पारू आता इथे ओवी म्हणत असते आणि जात्यावरती दळण दळत असते. आणि तेव्हा तिची ओवी ऐकत असताना इथे चिमणाला खूप आनंद होतो, कारण तिने संपूर्ण घराचं त्याच्यामध्ये कौतुकच केलेलं असतं. त्याचबरोबर सावित्री आता चिमणा तिला हातावरती दही साखर देते आणि ती शाळेला जायला निघालेली असते. ती शाळेमध्ये निघून जाते आणि इथे कट कारस्थानं रचायला सुरुवात होते. जे गंगाधर शास्त्री आहेत ना, ते म्हणत असतात की काय बी झालं तरीसुद्धा हे सगळं काही थांबलं पाहिजे. सावित्री आणि ज्योतीला आपण थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आता आपल्याला जे लोक त्यांना मदत करतायत ना, त्यांना थांबवलं पाहिजे, त्यांना अडवलं पाहिजे. म्हणजे सावित्री 4थीची परीक्षा देऊ शकणार नाही. असं काहीतरी आपल्याला केलं पाहिजे. तेव्हा गोपिका त्यांचं बोलणं ऐकते आणि म्हणते, काहीही झालं ना तरीसुद्धा सावित्रीने परीक्षा दिली पाहिजे. जर तिने परीक्षा दिली, ती पंतोजी झाली, तरच इथे मुलींना शिक्षण घेता येईल आणि त्या गुलामगिरीतून बाहेर पडतील. त्यासाठी मलाच काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा इथे ती आता सगळं बोलणं ऐकत असते. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणत असतो की आपल्या इथे विरोधात जाणाऱ्या लोकांना आपणच थांबवलं पाहिजे ना. खूप प्रयत्न केले थांबवण्याचा, पण ज्योती काही ऐकायला तयार नाही. मग आता सावित्रीलाच थांबवलं पाहिजे आणि त्यांना मदत करणाऱ्या लोकांनासुद्धा. तेव्हा ते सगळेजण आता सावित्रीला आणि बाकीच्या लोकांना विरोध करायला जातच असतात. गोपिका म्हणते, नाही, मी असं होऊ देणार नाही. मग त्यासाठी मला माझा जीव गमवावा लागला तरीसुद्धा चालेल. आणि गोपिका सरळ दरवाजा बंद करून घेते. मेन दरवाजाच बंद करून घेतलेला असतो. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो, गोपिका, हे काय करतेस तू? दरवाजा का बंद केलास? तेव्हा गोपिका म्हणते, कारण तुम्ही जो विचार केलाय ना, तो चुकीचा आहे स्वामी. असं काही करू नका. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणतो, तू मला इथे कोंडून ठेवणार आहेस? माझ्या विरोधात जाणार आहेस तू? का, कशासाठी? गोपिका म्हणते, नाहीतर काय, तुम्ही घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे. अहो, तुम्ही असं कसं करू शकता? आत्तापर्यंत तुम्ही इथल्या लोकांना त्रास देण्याचा विचार केला तेव्हा मी काही बोलले का? पण तुम्ही आता काय करताय? ज्या मॅडम इथे, इंग्रजी मॅडम, सावित्रीची परीक्षा घेणार आहेत, तुम्ही त्यांची शाळा उद्ध्वस्त करणार, त्यांना नुकसान पोचवणार तुम्ही. अहो, ते लोक, त्यांनी तुम्हाला काही केलं तर, तुम्हाला अटक बिटक केली तर? मला ते सहन होणार नाही. कारण गंगाधर शास्त्री काय म्हणतो, जिथे आता सावित्री परीक्षा द्यायला जाणार आहे, जिथे ती शाळेत वगैरे जाते ना, ज्या मॅडम आहेत त्या मॅडमलाच आता उद्ध्वस्त करणार, त्यांची शाळा उद्ध्वस्त करणार. आणि ते गोपिकाला मान्य नसतं. गोपिका म्हणते, मी असं अजिबात होऊ देणार नाही. ज्योती इथे सावित्रीला घेऊन शाळेत पोचलेला असतो. सावित्री आलेली असते.
तेव्हा इथे ज्या तिच्या मॅडम आहेत इंग्रजी मॅडम, त्या म्हणतात की ये सावित्री बस, आपण आत्ताच तुझी परीक्षा घेणार आहोत 4थीची. त्याच्यामध्ये जर तू पास झालीस तर मग पुढची परीक्षा घ्यायची काही गरज नाही. ही महत्त्वाची परीक्षा असणार आहे, तेव्हा तू व्यवस्थित आता पेपर द्यायचा, असं त्या मॅडमने सांगितलेलं असतं. तेव्हा सावित्रीला खूप छान वाटतं की आता लवकरच तिची परीक्षा होणार असते. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणतात की गोपिका, सोडणार नाही मी तुला, माफ करणार नाही. तू आता जे काही वागलीस ते अत्यंत चुकीचं. अगं मी त्या बाईची शाळा उद्ध्वस्त केली तरी ते लोक माझं काही वाकडं करू शकणार नाही, कारण धर्माच्या विरोधात जाणार नाही, असं त्या लोकांनी सांगितलेलं आहे. तेव्हा गोपिका म्हणते, अहो ते सगळं बरोबर आहे, ते धर्माच्या विरोधात नाही जाणार, पण शाळेच्या विरोधात गेले तर, कारण शिक्षण घेणं हा सगळ्यांचा हक्क अधिकार आहे, असं त्या लोकांचं म्हणणं असतं. आणि त्याच्यामध्ये जर आता तुम्ही त्यांची शाळा, इंग्रजी शाळा उद्ध्वस्त केलीत तर कसं बरं होईल? मी तुम्हाला अधर्म करण्यापासून वाचवते एवढंच. मला फक्त तुम्ही सुखी राहायला हवं आहे मालक, म्हणून मी हे सगळं करते, असं ती आता म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गोपिका खरं तर सावित्रीची परीक्षा होण्याची वाट बघत असते आणि हे सगळं आता गंगाधर शास्त्रीच्या लक्षात येत असतं. गंगाधर शास्त्री म्हणतो की तू इथे आता धर्माच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करत असशील ना गोपिका, तर मी तुला माफ करणार नाही. त्यानंतर मुलीची शाळा सुरू करणारच. त्यासाठीचं एक आता इथे पोस्टर लावण्यात आलेलं असतं. त्याच्यामध्ये आता मुलींसाठी महिला पणतोजी ह्या आता मिळालेल्या आहेत. जे लोक इच्छुक आहेत त्यांनी मुलींना शाळेमध्ये पाठवा. तेव्हा इथे आता ज्योती जाता जाता म्हणतो की काकी, गंगाधर शास्त्री यांना सांगा, काही झालं तरी मुलींची शाळा सुरू होणार, कारण त्यांना आता महिला पणतोजी या मिळणार आहेत. तेव्हा इथे गोपिकाला खूप आनंद होतो, कारण आता सावित्री 4थीची परीक्षा देणार आहे हे समजलेलं असतं. त्यामुळे इथे गोपिका खुश होते. तिची इच्छा तीच असते की आता मुलींनीसुद्धा शिकलं सवरलं पाहिजे आणि त्यासाठी ते आपल्या नवऱ्याच्या विरोधात जायलासुद्धा तयार झालेले असते. आणि तेव्हा इथे ती देवाला लगेच आभार मानते. ज्योतीला छान वाटतं की इथे बाकीचे लोक नाही, पण एक महिला मुलींच्या शिक्षणासाठी इथे आता प्रयत्न करते. हे आता ज्योतीला बघून खूपच छान वाटलेलं असतं आणि ते सुद्धा गंगाधर शास्त्री यांची बायको गोपिका, ती गोष्ट खूपच मोठी असते. त्यानंतर इथे आता सावित्री ही परीक्षा पास झालेली असते. तिने परीक्षा दिलेली असते आणि ती पाससुद्धा झालेली असते. घरचे सगळे लोक सावित्रीची आणि ज्योतीची वाट बघत असतात. तेव्हा इथे दादा म्हणत असतात की हे काय, सुनबाई आणि ज्योतीला यायला खूपच उशीर झाला. तेव्हा इथे पारू म्हणत असते की दादा, मला असं वाटतं काय की आता इथे जाऊबाई आणि तात्यासाहेबांना जो उशीर झाला ना, काहीतरी त्यांचं महत्त्वाचं काम असेल, कारण विनाकारण त्यांना एवढा उशीर कधीच झालेला नाही. तेवढ्यातच इथे आता ज्योती आणि सावित्री हे दोघेजण येतच असतात. तेवढ्यातच गंगाधर शास्त्री चिडलेला असतो. तो गोपिकाला म्हणतो, गोपिका ये इकडे ये, तुझी हिंमत कशी झाली ग? मला इथे तू कोणून ठेवलंस, बाहेरून दरवाजा बंद करून घेतलास. तुझी हिंमत दिवसेंदिवस खूपच जास्त वाढत चालले. मला कळतंय, सगळं कळतंय मला. मुलींची शाळा सुरू व्हायला पाहिजे यासाठी तू सुद्धा प्रयत्न करतेस ना? तेव्हा इथे गोपिका म्हणते, अहो मी कशाला असं करेन, मी तुमची जीवनसंगिनी आहे, मी तुमची बायको आहे. तुमच्या विरोधात जाण्याची हिंमत मी का करेन? मला फक्त एवढंच वाटतं की या सगळ्यामध्ये ना तुम्हाला कुणी अटक वगैरे करायला नको, तुमच्यावरती कुणी गुन्हा दाखल करायला नको की तुम्ही शिक्षणाच्या आड आलात, त्यासाठी तुम्ही ती इंग्रजी बाई आहे तिची तुम्ही शाळा उद्ध्वस्त केलीत, हे मला नको होतं, म्हणून तर मी फक्त तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला ना. तेव्हा इथे ज्योती आनंदाने येतो आणि म्हणतो, आई, दादा, अण्णा, वहिनी, आनंदाची बातमी आहे. अहो आपली सावित्री 4थीची परीक्षा पास झाली. तेव्हा सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो. सगळेजण म्हणतात, काय, अरे वा, ही तर आनंदाची गोष्ट आहे. पारू म्हणते, जाऊबाई, अहो मला माहितीच होतं तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होणार म्हणजे होणारच. तेव्हा इथे आता चिमणा म्हणत असते, चल बाई, मनावरचं खूप मोठं ओझं बाजूला झालं, बरं झालं 4थीची परीक्षा पास झाली. तेव्हा इथे लगेच सावित्री म्हणते की हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं, तुम्ही मला इथे सहकार्य केलं म्हणून मी अभ्यास व्यवस्थितरित्या करू शकले. तेव्हा याच्यामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा तो म्हणजे तात्यासाहेबांचा आहे. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, नाही वहिनी, सगळी मेहनत तिची, सगळं इथे आता तिची देण आहे.
तिने इथे जीवतोड मेहनत केली म्हणून तर ती पास होऊ शकली ना. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, हे सगळं तिचं श्रेय आहे एवढंच. तेव्हा इथे सावित्रीला फार आनंद झालेला असतो. ती म्हणत असते की माझ्या एकटीचं नाही, आपल्या सगळ्यांचं. तुम्ही सगळ्यांनी मला इथे सहकार्य केलं म्हणून मी हे सगळं करू शकले. तेव्हा पारू म्हणते, अहो जाऊबाई, पण शेवटीला जे स्वप्न तुम्ही बघितलं ते पूर्ण केलंतच ना. मग आता स्वप्न पूर्ण केलंय, तुम्ही जिंकलासुद्धा, मग आता एक एक फुगडी होऊन जाऊ दे. ती म्हणते, काय बोलताय जाऊबाई? पारू म्हणते, हो तर. आणि मग आनंद साजरा करण्यासाठी छोटीशी गोष्ट म्हणजे इथे आता पारू आणि सावित्री या दोघीजणी आता एक एक फुगडी घालतात. तेव्हा सगळ्यांना खूप जास्त कौतुक वाटत असतं. जाऊ असावी तर पारूसारखी. मनामध्ये कुठलीही तिच्या जेलेसी नाही, काही नाही. एकदम निर्मळ मनाची दाखवली आहे पारू. त्यानंतर इथे आता गोपिकाला धडा शिकवत असतो, तो म्हणजे गंगाधर शास्त्री. कारण का तर गोपिकाने दार बंद केलं ना. ती विरोधात गेली गंगाधर शास्त्रीच्या आणि त्यामुळे गंगाधर शास्त्रीला खूप जास्त राग आलेला असतो. गंगाधर शास्त्री म्हणतो की जरी धर्माच्या विरोधात गेलो ना तर मी स्वतःला सुद्धा शिक्षा करून घेईन. आणि ती हिंमत तू केलीस गोपिका, मग तुलासुद्धा शिक्षा आता झालीच पाहिजे. तेव्हा इथे काठी घेऊन गंगाधर शास्त्री तिला मारायला सुरुवात करतो आणि मग ती म्हणते, याआधी तरी तुम्ही कधी माझा मान ठेवला होतात, तो आता ठेवाल. तेव्हा इथे गंगाधर शास्त्रीला अजूनच राग येतो. त्यानंतर तिला मारायला सुरुवात केल्यानंतर इथे आता ज्योती आनंदी असतो. तो आता स्वतःचा आणि सावित्रीचा प्रवास हा बघत असतो. कशा पद्धतीने लग्न झालं, ती त्यांची पहिली भेट, नंतर लग्न, रुसवा फुगवा, शाळेला जायचं म्हणून हट्ट. इथे आता सावित्रीने शाळेसाठी घेतलेली परवानगी ज्योतीच्या शाळेसाठी. मग ज्योती इथे इंग्रजी परीक्षा पास झाला. ज्योतीने सावित्रीला सांगितलं की शिक्षण किती महत्त्वाचं आहे ते, लेखणी, शाळा किती महत्त्वाची आहे ते. त्यानंतर त्याने तिच्यामध्ये सुद्धा शिक्षणाची आवड निर्माण केली. 7वीची परीक्षा उत्तीर्ण होणार यासाठी सावित्रीने दिलेला पाठिंबा की मी तुम्हाला गंगाधर शास्त्रीच्या इथे कावडने पाणी भरू नाही देणार. तेव्हा इथे ज्योतीला ते सगळे प्रसंग आता आठवत असतात. आणि मग ज्योतीला आठवतं ते म्हणजे सावित्री म्हणालेली असते की तुम्हाला कळलं आपल्या देशात गुलामगिरी आहे, ते तुम्ही शिकलात म्हणून. मग आता प्रत्येकाला ते कळलं पाहिजे म्हणून सगळ्यांनी शिकलं पाहिजे ना. तेव्हा ज्योती म्हणतो, अगदी बरोबर, सगळ्यांनी शिकलं पाहिजे आणि त्याची सुरुवात आपण मुलींच्या शाळेपासून करणार आहोत आणि तू त्यासाठी शिकायचं आहे. त्याचबरोबर इथे आता तात्यासाहेब भिडे ज्या आहेत ना, त्यांना ज्योती म्हणत असतो की आता शाळा सुरू होणार. आपली भानाताई आहे ना, भानुताई, त्या आपल्या मुलीला शाळेत पाठवणार आहेत. एक विद्यार्थीन तर आपल्याला मिळाली. त्यानंतर सदाशिव सरस्वतीला घेऊन आलेला असतो. तेव्हा सदाला बघून ज्योतिराव म्हणतात की बरं झालं सदाशिव, वहिनींना घेऊन आलास. तो म्हणतो, का रे, असं का म्हणतोयस? कारण का साक्षात सरस्वती आल्या ना आपल्या शाळेत. तेव्हा ती म्हणत असते की अगदी बरोबर बोललात तुम्ही, तसे असेल तर चांगलेच आहे. ती म्हणते, सगळं काही आता चांगलं झालेलं आहे, फक्त मुली मिळायला हव्या. मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करत असते. ज्या बायका भेटतात त्यांना सांगते की मुलींना शाळेत पाठवा म्हणून. महिला पंतोजी आता तयार झालेल्या आहेत. तेव्हा ज्योती म्हणतो, होतील, हळूहळू सगळ्या मुली यायला तयार होतील. एकदा का शाळा सुरू झाली ना आणि प्रत्येक मुलगी शाळेत यायला लागली की मग दुसऱ्या मुलीलासुद्धा वाटेल की आपणसुद्धा गेलं पाहिजे, शिकलं पाहिजे. तेव्हा सदा म्हणतो की हो, ते दिवस नक्कीच येतील. काही पालक हे सहकार्य करतात तर अजूनही काही पालक हे नाकं मुरडतात. तेव्हा मोरो म्हणत असतो की त्यांना असं वाटतं की मुलगी वयात आली की आपल्याला आयता काम करण्यासाठी नोकरच मिळाला ना. घरातली सगळी कामं ह्या मुली करत असतात. त्यांनी शिकलं सवरलं पाहिजे हा हेतू कुणाच्याही मनामध्ये येतच नाही. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, आपण एक काम करूया, मुलींना शाळेत येण्यासाठी आपण पाठीबरोबर त्यांना खाऊसुद्धा देऊया. तेव्हा ज्योती म्हणतो, सदा काय झालं, तुला माझा विचार पटला नाही का? सदा म्हणतो, नाही तसं काही नाही आहे, विचार पटला, पण इथे खाऊ वगैरे रोज देणं परवडणारं नाही, खर्च वाढेल आपला. तेव्हा ज्योती म्हणतो की ते सुद्धा बरोबर आहे, आठवड्यातने 2दा-3दा खाऊ देऊया, एरवी नाही दिला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर तात्या भिडे म्हणतात, काही हरकत नाही, एकदा का सुरुवात झाली की सगळ्या गोष्टी अगदी चांगल्याच होतील. त्यानंतर इथे सगळेजण आता शाळेसाठी उत्सुक असतात. तेव्हा भानू म्हणत असते की हे बघ,
गौरी बाळा चल, शाळेमध्ये चल, तुझ्यासाठी मी नवीन परकर पोळका आणलाय. तो म्हणतो, अरे वा, नवीन परकर पोळका? अहो पण शाळा बिळा कशासाठी? आम्ही बघा तुमच्या मुलीसाठी चांगलं स्थळ आणलंय. किती छान स्थळ आहे माहिती आहे का? वा वा, काय तो धनाजीरावांचा गोंडस मुलगा, तुमच्या मुलीला अगदी शोभून जाईल. तेव्हा ती म्हणत असते, पण मी तर तिला शाळेमध्ये पाठवणार आहे. ते म्हणतात, कसली शाळा आणि कसलं काय? शाळा शिकून कुणाचं भलं होणार आहे सांगा बरं तुम्ही? त्यापेक्षा एक काम करा, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलीचं छान असं लग्न लावून द्या. तिचं लग्न झालं तर संसार सुखाचा होईल. आणि पुन्हा पुन्हा असं चांगलं स्थळ काही मिळतं का? बापरे, किती चांगलं स्थळ आहे. तुमच्या मुलीची 5ही बोटं तुपात पडतील इतकं चांगलं स्थळ आहे. तेव्हा नाही म्हणू नका. गंगाधर शास्त्री आता भानुमतीची मुलगी शाळेत जाऊ नये यासाठी तिथे लग्नाची बोलणी करायला आलेले असतात. पण तेवढ्यातच तिथे ज्योती येतो. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो, आलास? इथे आलास का? ज्योती म्हणतो, मी तर येणारच होतो पाटी आणि खडू घेऊन. त्यामुळे लग्न वगैरे ठेवा बाजूला. तिला शाळा शिकायची आहे. ती शिकली तर तिची प्रगती होईल. लग्नाने प्रगती होणार नाही आहे तिची. त्यामुळे इथे खडू आणि पाटी देण्यासाठी भानुमतीच्या मुलीला ज्योती तिथे आलेला असतो. तर गंगाधर शास्त्री यांनी आपल्या ब्राह्मण लोकांना एकत्रित केलेलं असतं. आणि ते आता म्हणत असतात की आपल्या इथे शास्त्राला आणि धर्माला या ज्योतीपासून आता धोका आहे. कारण हा ज्योती आपल्या विरोधात जायला निघाला आहे. काही झालं तरी शाळा सुरू करणार आणि मुलींना शिकवणार असं म्हणतो. मग हे सगळं आता धर्माच्या विरोधात घडत असतील तर कुठेतरी आळा बसायला नको का? या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबायला नकोत का? त्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे असं आता गंगाधर शास्त्री आपल्या माणसांना सांगत असतो. तर इथे ज्योती म्हणत असतो की सावित्री, एकदा का तू शिकली सवरलीस आणि आता तू तर पंतोजी झालीस. जेव्हा तू इथे मुलींना शिकवण्यासाठी फळ्याजवळ उभी राहशील ना खडू घेऊन, तेव्हा हिंदुस्थान कितीतरी गोष्टी बदलतील. कितीतरी लोक मुली इथे आता सुखाने आपली कूस बदलतील. हिंदुस्थान इथे आता कूस बदलेल असं ज्योतीला वाटत असतं. तेव्हा सावित्री म्हणते, भय मालक, तुमचं स्वप्न मी नक्की पूर्ण करणार. तुम्ही आत्तापर्यंत जेवढी मेहनत घेतली ना, ते अजिबात मी वाया जाऊ देणार नाही. मी तर आता पंतोजीचं शिक्षण घेतलं आहे. मी मुलींना शिकवणार आणि तुम्ही काळजी करू नका. खूप मुली आपल्या शाळेमध्ये येतील आणि त्या शिकतीलसुद्धा आणि खूप मोठ्या होतील. असं ज्योती सावित्री एकमेकांबरोबर बोलत असतात.